पुढच्या वर्षी लवकर या. एका 4 वर्षाच्या पिलाने आपल्या आईला विचारलं, मम्मा, बाप्पा उद्या खरंच आपल्याला सोडून जाणार का? त्याच्या या प्रश्नाने ती आई देखील खिन्न झाली. 10 दिवस कसे निघून गेले दुसऱ्या कानी सुद्धा कळले नाही. आईने बाप्पाला विचारलं, पुढच्या वर्षी तरी येशील का रे थोडी मोठी सुट्टी काढून? बाप्पा म्हणाले, आई पाठवत नाही ना ग जास्त दिवस कैलासवरून. तू कशी ठेवतेस तुझ्या पिल्लाला अगदी उराशी कवटाळून? खरं आहे रे बाप्पा तुझं. लेकरू कितीही मोठं झालं तरी ते आईसाठी कोकरूच असतं. पण गजानना, 14 विद्या 64 कलांचा स्वामी तू, आईला गोड बोलून मनवण्याची कलाही घे ना श्रीकृष्णाकडून शिकून. तुझ्या आगमनाची किती ती जय्यत तयारी. मिरवणूक, गुलाल, मखर, फूल, पत्री, देखाव्या, नैवेद्याला तुझ्या लाडू, मोदक, पेढे, खिरापत आणि केळे. अनेक मंडळे, मंदिर, सोसायटी आणि घरोघरी सगळीकडे तूच. भक्तीचा भुकेला तू आमची पूजा गोड मानून वरद हस्त दिलास ठेवून. बालगोपाळांच्या सोबत आमची देखील चांगलीच चंगळ. नवनवीन कार्यक्रमांनी 10 दिवस केलेत आम्ही मंगल. पण आता तुझ्या जाण्याच्या विचारांनीच ऊर आलाय रे दाटून. हुरहुर उडलीये मणी. लाडक्या या पाहुण्याची बॅग कशी देऊ मी भरून? साश्रू नयनांनी केली विसर्जनाची तयारी, तरी जमलं तर बघ ना रे. आईला विचार ना, थोडी उशिराने येतेयस वारी. ढोल ताशांच्या गजरात जरी करतोय तुझं विसर्जन, पण रिकामा मखर विचारणार ना आता, माझा स्वामी कोण? खरंच रे बाप्पा, पावसाच्या सरींनी केलं होतं तुझं स्वागत. तुझ्या निरोपाला मात्र नयनाश्रू नाही ना रे थांबत. काही चुकलं असेल बाप्पा तर मोठ्या मनाने माफ कर, पण पुढच्या वर्षी मात्र ये लवकरात लवकर.